नमस्कार मित्रांनो, आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी गट अ पदांसाठी तब्बल 1440 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्ज कसा करायचा आहे हे पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा किंवा हे PDF वगैरे मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, या भरतीमध्ये एकूण 1440 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 2 गट आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे वैद्यकीय अधिकारी, त्याची पदे आहेत 766 आणि दुसरा आहे वैद्यकीय अधिकारी विशेष म्हणजे स्पेशालिस्ट 774 पदे. पगार जर पाहिला तर 7व्या वेतन आयोगानुसार S20 श्रेणी 56,100 ते 1,77,500 रुपये इतका आकर्षक पगार मिळणार आहे. आरक्षण जर पाहिले तर जाहिरातीमध्ये SC, ST, OBC, EWS, ओपन या प्रवर्गानुसार जागांचे वर्गीकरण दिलेले आहे. तसेच महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी समांतर आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आता पाहूया पात्रता. यासाठी तुमच्याकडे MBBS पदवी किंवा संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट MD किंवा MS तुमचं झालेलं पाहिजे. तसेच तुमची वयोमर्यादा याच्यामध्ये दिलेली आहे, तर तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्षाची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. अर्ज शुल्क पाहिलं तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर राखीव प्रवर्ग महिला आणि दिव्यांगांसाठी 700 रुपये फी आहे. आता फक्त अर्जाबद्दल पाहूया तर अर्ज जी आहे ती स्वीकारण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि अंतिम तारीख आहे 20 मार्च 2026. लक्षात ठेवा, पोस्टाने किंवा ईमेलने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत वेबसाईट जी दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज जे आहे ते भरू शकता. तर मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे. वेळेत अर्ज भरा आणि तयारीला लागा. तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या डॉक्टर मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. अशाच नोकरविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आता आपण काही महत्त्वाच्या नोट्स पाहूया. तर बघा, अर्ज भरताना MMC तसेच NMC दोन्हीपैकी नोंदणी प्रमाणपत्र, इंटर्नशिप प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. याची गरज पडणार आहे. म्हणजे तुमचं मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंप्लीट असलं पाहिजे. 20 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे, परंतु शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊ शकतो. त्यामुळे 10 मार्चपर्यंत अर्ज पूर्ण करावा असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. या जाहिरातीनुसार 1 लेग दिव्यांग आरक्षण OL म्हणजे 1 लेग 40% to 50% प्रवर्गासाठी स्वतंत्र तरतूद आहे, ती काळजीपूर्वक वाचावी. या बातमीचा मुख्य उद्देश जर पाहिला तर प्रशासकीय बळकटीकरण करण्यासाठी म्हणजे मेनली महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरची कमतरता जी असते ती भरून काढणे याचा उद्देश आहे. तसेच रोजगार संधी देणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना क्लास 1 म्हणजे गट अ पदांवर थेट सरकारी नोकरी मिळवून देण्याचा उद्देश आहे. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे हा याचा मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा, डॉक्युमेंट्स पहा. ऑनलाईन जी साईट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आर्टिकल दिलेला आहे, त्यातच तुम्हाला मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही फॉलोइंग जे शैक्षणिक पात्रता आहे ते पूर्ण करत असाल तर. तसेच तुमचे काही प्रश्न असतील किंवा आमच्याशी बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या ज्याही इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, जसं व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे PDF मिळतील. आर्टिकल वाचायची लिंक पण आहे आणि इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.